रामकृष्ण हरी मंडळी, तर आज इतकं छान वातावरण झालेलं आहे, ढगाळ आहे आणि थोडासा पाऊस पडत आहे. तुमच्याकडे पाऊस पडतोय का बरं? तर ना, आज आहे दीप अमावस्या. दीप अमावस्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि दुसरं म्हणजे आज देवपूजा, सागर संगीत अशी फुलं वगैरे लावून केलेली आहे बरं का. दीप अमावस्या आहे म्हणून. ना तर मी दररोज फुलं वाहत नाही या देवाला, खरं खरं बोलते, खोटं बोलत नाही आपण. चला तर आज कोबीची भाजी करूया. छान कोबीची भाजी करायची ना, तर कोबीची भाजी साऊथ इंडियन टाईप पद्धतीने प्रकाराने करायची आहे आपल्याला. तर ना, यासाठी मिरच्या घ्यायच्या, उभ्या कापून घ्यायच्या, कढीपत्ता घ्यायचा, कोथिंबीर घ्यायची आणि थोडीशी उडदाची डाळ पण घ्यायची. आता यासाठी ना फोडणीमध्ये आपल्याला ना पहिलं तर जिरा टाकायचा, जिरा टाकायचा नाही, मोहरी टाकायची फक्त. सांगितलं ना तुम्हाला, प्राजक्ता माळीने एल जी हिंगाची ॲड केली, तोच हिंग वापरायचा. मोहरी तडतडली की जिरा टाकायचा अजिबात नाही, जिरा ह्याच्यात चालत नाही. तर मिरच्या टाकायच्या उभ्या कापलेल्या आणि त्यासोबत कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता आणि मिरच्या चांगल्या वेगळा कलर होऊ द्यायचा त्यालाच, नाही तर मग वळकू येत नाही आणि मग त्याची चव पण लागत नाही मिरचीची, कच्च्या मिरचीची. मग द्यायची उडदाची डाळ टाकून. उडदाची डाळ चांगली लाल खरपूस होऊ द्यायची. शेजारी दूध ठेवलं असलं ते उतू जाईन. उतू झाल्यावर मग गॅस आपल्यालाच पुसायला लागतो आणि ते लय घाण वाटतं. दुधाचं नुकसान काय वाटत नाही, गॅस पुसायला लागल्याचं दुःख होतं मला तर. मग या फोडणीतच कढीपत्ताच्या वर चापून द्यायचं हिंग टाकून आणि त्याच्यातच मग आपल्याला मोठा मोठा कोबी टाकायचा. मला लय बारीक चिरा येत नाही बरं का, कोबी मोठाच कापते मी. आणि हळदीबद्दल टिप्स सांगते की हळदीमध्ये कायम हिंग ठेवायचा, हळद खराब होत नाही. आता देवबाप्पाला आंघोळ घातल्यावर दूध तर पाजलंच पाहिजे. मग थोडंसं केसर घालून दूध थंड करून देवाला नैवेद्य दाखवला. तोपर्यंत आपली कोबीची भाजी तयार झाली होती. त्याच्यामध्ये खोबरं किसलेलं घालायचं आणि 2 मिनटात भाजी तयार.